मित्रांनो, आम्ही आज आलो लवासा सिटीला, तिला घोष सिटी पण म्हणतात. तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो कसे हे बंगले असे पडलेले आहे. आपण बघू. ते वॉटरफॉल दिसतोय, हा डॅम आहे, हा इकडे डॅम आहे. बंद पडलेली पूर्ण सिटी, बंद पडलेली सिटी. बरोबर केलं, बंद केलं असं. इथून जवळ कोण आले काय चाललं नाही. फारचं म्हणणं आहे, इथून जर का दगड वगैरे कोसळली तर पूर्ण सिटी गायब होत जाईल. आजपर्यंत झाली का बरं नाही झाली ती ना. अरे बंद झाला प्रोजेक्ट तेव्हा आहे ना. तिथं बाहेर रिसॉर्ट पाहिजे काय क्लास बांधलेला होता नाही तिला भारी दिसतंय ते ना. ते रिसॉर्ट ना, ते बी इकडं बी एक आहे आणि इकडं पण एक नाही, आपण जाऊ असं. आपण पूर्ण याला चक्कर मारून आपण जाऊ direct. इथून जाऊ चक्कर मार. पूर्ण ते वरती पण आहे बघ तिथं. तेव्हा या साईडला इकडं पण वर सिटी आहे. आता पहिले ना आपण इकडं वर जाऊ. अरे आता पहिले ना आपण इकडं वर जाऊ, तिकडून परत खाली येऊन मग इकडं जावं लागेल ना. हे बघा इकडं आहे लवासा सिटी. तर मी असं मधून जाणार आहे इकडनं. तुम्हाला मी प्रत्येक एकदा दाखवेल की बाबा मध्ये काय काय होतं, काय काय अजून पण आहे. स्ट्रक्चर तर आहे पूर्ण, पण सिटी पूर्ण बंद पडून गेलेली. आता आम्ही थोडं पुढे आलो आणि पुढं आल्यानंतर इथं आहे ना, हे बघा इकडे पूर्ण एक स्टीलचं स्ट्रक्चर बनवून पडलेलं आहे. आता इथं काय बनणार होतं ते तर माहीत नाही, पण पूर्ण रिकामं पडलेलं आहे. म्हणजे आता किती मोठं मटेरियल पडलं आहे ते कोणीच घेऊन गेलेलं नाही. तिथं खाली पाशाल तर खाली पूर्ण एक बंद गाडी पडली. ही गाडी पण तशीच टाकून निघून गेलेलं आहे. हे बघा हे बघा इथं आता जगातलं नाही तर भारतातलं तरी सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर बनणार होतं, पण आता हे बी बंद पडले. आता फक्त एक टुरिस्ट स्पॉट म्हणून जास्त करून. पाणी तर भरपूर वाहतं इथं. पूर्ण स्ट्रक्चर तयार झालेलं होतं याचं, पूर्ण ग्लास वगैरे लावून रेडी. हे बघा इथं किती मोठं लिहिलेलं आहे, लवासा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. खूप मोठं बनणार होतं. हे बघा जसं तसं सगळं मटेरियल जसं तसं पडलेलं आहे इथं. इथं बघितलं काय स्टेअर्स लावलेले आहे त्या तशाच पडले आहे. हे बघा इकडं थोडीशी काचं वगैरे तुटून पडले. हे बघा इथं काचं तुटलेली आहे आणि सिक्युरिटी भरपूर आहे. मध्ये जाणं एंट्रीच नाही आहे इथं, म्हणजे मध्ये जायला नाही आहे. इकडं बघशाल तर इकडं पूर्ण आहे असं मोकळं पडलं आहे. इकडं पण हे घरं बांधून पडले आहेत, पण तिथं राहत कोणीच नाही. आता प्रोजेक्ट हा सक्सेस झाला नाही खरं तर, कारण की पाणी खूप जवळ होतं याच्या इथं डॅम. तर मी एक मिनटं मी तुम्हाला आता हे मधून दाखवतो की मधून कसं होतं. सगळीकडे पाणी 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 झाले. हे बा इथं थोडीशी मध्ये कंडिशन खराब आहे, पण बाहेरून सगळं व्यवस्थित दिसतंय. इकडं बघशाल ते शो पीस वगैरे सगळं जसं तसं पडलेलं आहे, कोणी इथून काहीच घेऊन गेलं नाही. तर मग ठीक आहे, अजून मी पुढे बघेन अजून पुढे काय काय आहे याच्यात ते सगळं दाखवेल तुम्हाला. भारी वाटतंय ना. बोटिंग चालू पाहिलं तरी बोटिंग केली असते आपण. बोटिंग तिकडे आहे वाटतं ना, ती चालू आहे बंद आहे ती, चालू नाही. का? तिथं एक बोटिंग आहे. हे बघा इथं आहे ना, इथे वॉटरमध्ये शो होतो का तेच नाही, काय म्हणता याला, काय म्हणता काय म्हणतात त्याला? हो अरे जलतरा काहीतरी म्हणतात ना त्याला रे. वॉटर स्प्रिंकलर. कारंजा. कारंजा कारंजा. कारंजा. कॉंग्रॅच्युलेशन शब्द आठवला तुला. हे बघा असं हे सगळं बंद पडलं आता. मस्त टुरिस्ट स्पॉट म्हणून आता चालू आहे. मध्ये जाऊ देत एन्जॉय नाही यार. एन्जॉय एन्जॉय. हा नाही ना, बिल्डिंग्समध्ये जाऊ देत असतील ना. बघू ना, काही भेटलं तर ॲप करून दे. काय म्हणतो, काही भेटलं तर ॲप करून दे. काय ॲप करशील. इकडे पाहिले काचं बिचं तुटलेले पण मध्ये जसं तसं आहे. हे बघ इकडे इथं डायरेक्ट माहिती आहे का, त्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ना, वर्ल्ड लार्जेस्ट कन्व्हेन्शन सेंटर म्हणणार होतं इथं. बापरे. इथं पाहिजे नाव दिलेलं आहे डायरेक्ट, इंटरनॅशनल लवासा इंटरनॅशनल. इंटरनॅशनल मध्ये बघ ना ते हे पण सगळे ना, काय म्हणता याला, मॉलच वाटत आहे. मॉलच होता. एलिव्हेटर. हे बाई किती लिफ्ट आहेत पाय, P6 P5 नाही रे, हे काय म्हणता डोर्स आहेत ना फक्त. लिफ्ट पण राहिलं मध्ये. लिफ्ट पण असतील म्हणजे नाही रे, माझ्या 2च मजले ना, याच्यात काय लिफ्ट होती.
का असते इंटरनॅशनल आहे ना वर्ल्ड लार्जेस्ट. हे पाय ना काय भारी सिटी तयार केली. लिफ्ट लिफ्ट राहते. उद्या आला ट्रम्प बिन तो का पायरा नेईल का? डोनाल्ड ट्रम्प. तेव्हा त्या खुर्च्या बी तशाच पडल्या ठीक आहे, आपला मोदी डाऊन टू अर्थ आहे. मोदी सरकार. हे बाय इथं ते शोपीसचं सामान बी तसंच पडले. ते झुमर बिमर काय म्हणतात त्यांना? झुमर ना, हा त्याला घेऊन जायचं का हे काय दिलं इथं? कोणता क्लब? द बीट क्लब. द ब्लीट क्लब. क्लब वगैरे तयार होणार होता. काढू काय? काढ ना. तर पार्थ भाऊला या ठिकाणी आता पावसाची मजा नाही घेऊ वाटत आहे. पाऊस गेला का रे? आता कसं आता 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 दिसतो बी भारी तो. रिप्सेस होती ना दरवाजा. तो बाजूचा उघडा आहे पाय वाटतं. नाही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न आहे. अरे नाही सगळे लॉक आहे. कारण की लॉक राहिले नसते ना काय कोणीतरी घुसूनच गेलं असतं. नाही आली नाही. काय नाही रे एवढ्या लवकर सॅनिटायझर काय ते? चार्जिंगच्या गाड्या पण नव्हत्या ना. पण काय माहित काय हे वाटतंय मला तो स्विच लाईटाचा आणि दाखवलं. ज्याला माहिती असेल कमेंट करून द्या. कर आम्हाला काही याचं नॉलेज. ए यार पाऊस चालून गेला इकडे. परत रेनकोट घालावा लागेल. परत रेनकोट घालावं लागेल. कसे फिरू राहिले ना सगळे बदक सारखे. हे बघा इकडं पाय. हे किती मोठं स्ट्रक्चर बनवून पडलंय. स्टील तसं पडलंय. स्टील बी घेऊन जात नाही कोणी. भंगार म्हणतो देऊन टाकला असतं. टेंडर साईन करतो का गव्हर्नमेंटचा? हे बघा असं 5-5 मिनिटाला पण किती क्लिअर व्ह्यू होता ना. पूर्ण धुकं येऊन गेलं. हा ना. हे बघा इकडं आता पूर्ण क्लिअर व्ह्यू होता. पाऊस चालू झाला. धुकं आलं. डायरेक्ट तो पूल पण क्लिअर होऊन गेला. पुलावर पण खूप माणसं होते. इकडून पुढून झाला काय ना. तर मग आता आम्ही ना ह्या साईडनं असं पुढे जाऊ. मग तिकडे जाऊ त्या सिटीजमध्ये. म्हणजे सिटीजमध्ये नाही तिकडच्या घरांमध्ये पाहू. तिकडे जाऊ देता का नाही. मग तिकडं बघू नंतर. चल तेव्हा इथं तेव्हा ते पाठ घासायच्या घासण्या पडल्या पाहिजे. आंघोळ करायच्या. अरे तेव्हा तिथं बी इथं बी यार काही तर घेऊ द्या म्हणा. 200 रुपये लोक आंघोळ करता करता पळालेले. घसना टाकून गेला का रे बॉडी वॉशच्या. आला भाऊ जोरात पाऊस. विचार कर सिटी कावर बंद झाली होती. लँडस्लाईड होईल म्हणून. आणि आत्ता लँडस्लाईड झाली आपण असताना. हे बघा हे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. आणि मागे वाईट आहे ना एक गाडी. कोणीच नाही त्या गाडीला वारसला. तशी पडली. काच वगैरे फुटून पडला आहे. आणि बघा स्टील स्ट्रक्चर तसं पडले. स्टीलला कोणी हात लावत नाही. कशालाच नाही. कचरा करून ठेवला आहे. फक्त बॉटल वगैरे पडलेले आहे. सगळं बंद पडलेलं आहे. काहीच नाही आहे. एवढे मोठे मोठे शॉप होते. सगळं बंद पडलं. तर आता आपण हा भूत बंगला जरा एक्सप्लोर करू. काय विषय काय थांब रे माल बी उद्या थांब. वॉचमॅन नाही तर म्हणून घुसून राहिलो रे. इकडे या साईडला काय बघ ना काय. इकडे वॉचमॅन इकडे. हे जाऊ दे मग बोलतील परत. बघा वरती जातोय आणि बॉटल वगैरे पडलेले आहे. थांब रे.
गाईज मी इथे वरती आलोय. आमची थोडी थोडी आता फाटायला सुरुवात झाली. खूपच खतरनाक विषय. काय होतं रे? काय झालं? कसं वाटलं? अरे थांब ना. फाटली. घाबरला होता ना? बेकार. घाबरलो होतो. अरे काय नाही, कामं पडले पुढे पण रिकामा. जाऊ दे, चाल मध्ये काय जाऊ दे, पुढे जाऊ. इथं तिकडे डोकून 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 तर डोकून. सगळे गाळे गाळे आणि कोणीच नाही. सामान पडलंय फक्त. साड पडलेलं आहे. काय सामान आहे ते ना इथून एक ट्रॅक्टर भरून निघाला ना, घराचं काम होऊन जाईल. तुझ्या ना हां घर बांधायचं आहे तुला? हां ना. इथं आता काहीच नाही ना, प्रॉपर्टी बंद आहे ना सगळी. सगळं बंद आहे. बाई इथं गुफा आहे मस्त. इथून जा, उभा. जाय पार्कमध्ये नको ना. जाय ना मध्ये. नको. ॲडव्हेंचर तर हे बघा, इथं फिरता फिरता आहे ना, आम्ही जस्ट एका विलामध्ये एंट्री केली. विदाउट एनी. लॉक आहे, नाही तर आम्ही आता तिथं वरती राहिलो असतो. तेच ना, हे लॉक आहे इथं. हे घर बंद पडलंय, हे घर बंद पडलंय, इकडे बाजूचे हे घर बंद पडले, हे घर बंद पडलंय, ते बंद पडले. एकदम तेव्हा वर maintain आणि वर एकदम पण स्वच्छ आहे. पण मग राहत असेल कोणी काय रे? 100% फर्निचर वगैरेमध्ये. फर्निचर वगैरे पण आहे मध्ये, सगळं सामान आहे. आता इकडं पण फिरू थोडंसं, इकडं जाऊ. हे तर बिल्डिंग बंद पडली. Landslide झालेली आहे. हा हे बघा, इथं इथं लँडस्लाईड झालेली छोटीशी. आता आपण तिकडे वरती जाऊ. कुठं? देवीला बघायला तिथे. ते तिथले ना बंद आहे का चालू? तिथं बी फोटो काढू काय? आम्ही म्हणजे बळजबरीचा कार्यक्रम. तिकडे खडक बघ तू केवढा आहे. कुठं? हा दगड पडला आहे ना. तिथे केळीचा बाग पण आहे, पण ते पण घेऊ शकतो. नाही रे, ते घ्यायचं नाही, इथलं काहीच तोडायचं नाही. आम्ही इथं कोणत्याच प्रॉपर्टीला आम्ही हात लावत नाही, फक्त फिरायला आलो होतो का रे. चिकू पण दे बघ. हा पण जाऊ दे. चिको हे कोणतं तरी झाड आहे, पण ते ओळखलं नाही जाते आता. हे कोणतं काय नाही. जाऊ दे. अरे यार, ते लाईटीचे खांब बघ ना, कसे कुठून आणलेले आहेत त्यांनी डायरेक्ट. बापरे. हा ना यार, पाय ना किती वरून डायरेक्ट. कन्स्ट्रक्शन करायला किती अवघड आहे. ठरवलं डेव्हलपमेंट करणं काय सोपं नाही. सोपं आहे यार यांच्यासाठी. एवढं जर केलं यांनी, त्यांना रस्ते बांधले जात नाही. हे बघा, लाईट अशी अशी वरून लाईट आलेली इकडं. खाली सिटी आहे इकडं. आम्ही आता वर फिरत होतो. काय इंजिनिअरिंग केलेली आहे. चला मग. जबरदस्त. जाऊ आता बाहेर जाऊ, परत पुढे जाऊ. आता कोणत्या विलात? आता डायरेक्ट तिकडची गेलो जाऊ वरती चल. डायरेक्ट. स्ट्रीट होतं बघ काहीतरी. लवासा स्ट्रीट आहे काही एक साईड स्ट्रीट काहीतरी नाव होतं. वाचलं ना. तर मग आता काय नाव होतं काय? आम्ही आलो अजून दुसऱ्या स्पॉटवर. इकडं असे घरं आहेत मस्त. रिव्हर साईड स्ट्रीट. रिव्हर साईड ना, रिव्हर साईड स्ट्रीट. पार्थ भाऊ थोडंसं काही मार्गदर्शन. आता आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर आपण इकडे खाली जाऊ शकतो पार्किंगला, एक तर इकडे जाऊ शकतो नदी काठी. तुला कोणतं चांगलं वाटतं? पहिले इकडे जाऊन येऊ, मग इकडे जाऊ. चल मग चला. पार्किंगला. अरे डायरेक्ट गाडी टाकली असती ना रे. वॉचमन सीट द्या मला बघा. अरे ते गेले तर गेले, तुम्ही गेले तुम्ही, एवढं टेन्शन नाही. काय इच्छा आहे का बघू ना. काय नाही, पार्किंग आहे फक्त. पार्किंग आहे वाटतं. हे पार्किंगमध्ये गाड्या लागलेल्या आहे. म्हणजे घरात राहता का लोक इथं? राहत असेल. इथं जवळपास 10-20% घरांमध्ये लोक राहतात. आवाज गुंजून राहिला ना. हा इको इको. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. चल वर जाऊ घर पाहून. चला. हे बघ इकडं पूर्ण ते अमेरिकन वाईब येते का रे. असे कलर पाहून भारी. पिक्चरमध्ये बघतो का आपण अमेरिका. हे बघा इकडं बंद असं. हे चल येऊन मध्ये चालतो का? पण राहता रे वाटतं लोक इथं. इधर नहीं, इधर प्राइवेट प्रॉपर्टी है. इधर कितने मार दिया हमको. प्राइवेट प्रॉपर्टी में घुसना मना है. काय रे प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये घुसतो तुला आज वाटते बोललं. काय भारी आहे इलाका, भारी असं. जातो जातो रिव्हर कॉर्नर. पारदा इकडे घुस मध्ये.
खाली ना सरळ नाही जायचं हो, काय वेळ वाकडत जायचं. हे अरे ते स्टाफ बसलेला आहे वाटतं. वेडा वाकड्याच्या नादात आम्ही कुठं घुसू तेव्हा आता ही रिव्हर साईड आहे इथं मस्त, म्हणजे नदीत आणि तलावाचा भाग आहे ना हा. तेव्हा इकडे कशा आहे बिल्डिंग दिसतात डायरेक्ट अमेरिकन वाईब. काय रे काय म्हणत होता की बाई ती लँडस्लाईड तेव्हा इथे इथं लँडस्लाईड एक बंगला डायरेक्ट असा ढसून आलेला आहे खाली. आपण पाहिला ना त्या हा तिथलाच होता ना. या ठिकाणी काय झालं पण ते कळा नाही काय झालं. चल पुढे जाऊ. आता पुढे जाऊया. अशी स्ट्रीट आहे इथं. इथं दुकानं पण चालू आहेत. बँक चालू आहे का? ATM चालू आहे इथं बँकेत. हे बा असं इथं चालू आहे ना ATM. इथं काय चालू आहे? वी मेक पीपल हॅपी. तिथं लिहिलं काय? बॅकग्राऊंड नेट घे बरं. इकडनं घ्या ना थोडा. इकडं कर टिल्ट कर. हां बस. इथं जवळपास 50% बी नाही 10% दुकानं उघडे आहेत. बाकीचे 90% दुकानं बंद आहेत. चांगला आला का फोटोग्राफर पार्थ भाऊ टॉकाटे यांना जर का कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की आम्हाला पार्थ भाऊ फोटोग्राफर पाहिजे आहेत. आपण लगेच. कसं वाटलं मग फोटो? एकदम मस्त. पण कॅमेरा क्वालिटी खराब होती त्या फोनची. शिवाय ते स्नॅप मध्ये फोटो काढायला लावतो. बरेच कॅमेरा खराब त्याचा स्नॅपचा विषय. I just hate filter. You just hate filters. हे बघा असा व्ह्यू आहे इथला. ए भाई एक नंबर. त्या तू पुढे जाऊन बघू. चल पुढे जा. तर मग आता थोडं पुढे जाऊ. तिथं आहे ना थोडासा छोटासा डॅम टाईप आहे. डॅम धबधबा काय धरण ना डोंगरांचं पाणी. अरे पाय ना काय क्लास कलर मध्ये ते असं गाव पाहिजे रे. आपण तरी अशा गावात राहायचो. काय काय रिअल मध्ये सगळं चालू हा राहिलं. पण मग इथं पर्यटन नसतं राहिलं. आपल्याला जीव दिलं नसतं. हे बघा मित्र धरला असता. हा बरोबर. मग त्या मित्रासोबत आलो असतो. विचार कर का पाय ना काय क्लास कॅफे वगैरे इथं. तर एक मिनिट फक्त. हा हे बघ कशी वाईब येते ना मस्त. हे बघा सगळे कॅफे वगैरे इथं. यूट्यूबला जे व्हिडिओज आहेत का ते उन्हाळ्यातले. तर मग उन्हाळ्यामध्ये सगळं बंद असतं. आता यांची पर्यटन चालू आहे म्हणून एवढं सगळं चालू आहे. हॉन्टेड सिटी काय किंवा हॉन्टेड सिटी मजा यावर. हॉन्टेड सिटीमध्ये जर का एवढी मजा यायला लागली. हे काम चालू आहे. हॉटेल आहे अरे फुल सर्विस अपार्टमेंट हे ना मग चालू आहे नाही वगैरे असेल तिथं. हे बाई हॉटेल पण चालू आहे ना. डायनिंग द ऑल अमेरिकन. काय रे काय बाकडे बिकडे बनवलेले डिझाईन वगैरे.